नमस्कार सर, कसे आहेत तुम्ही? बरं आहे. काय नाव सर तुम्ही आणि काय काम करता? मी अमोल जरांगे. इथं कपड्याचं दुकान आहे पंढरपूरमध्ये. जरांगे म्हणजे जरांगे पाटील, हो, दादा जरांगे. म्हणून दादा जरांगे पाटलांचे तुम्ही कोण? आम्ही त्यांचे पुतणे. सक्के नाही, चुलत. चुलत पुत. हां, त्यांच्या चुलत भावाचा मुलगा. ठीक आहे. आता तुम्ही काय काम करता म्हणले? इथं कपड्यात दुकान आहे. कपड्याचं दुकान. हां. ठीक आहे. तर कपड्याच्या दुकानामध्ये म्हणजे बिझनेस कसा आला डोक्यामध्ये तुमचा हे करायचं? बिझनेस म्हणजे आता गावाकडे मी शेती करीत होतो. तर शेतीत काही म्हणजे परतळ खात नव्हतं, म्हणजे परवडत नव्हतं. त्याच्यामुळं मग दुसरं काहीतरी डोक्यात आणण्यापेक्षा म्हणलं बैठा धंदा करावा असं, म्हणजे मग कपड्यात दुकान टाकलं. मग आता तुमचं जे दैनंदिन जीवन चाललेलं आहे ते कपड्याच्या दुकानावरती चाललेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे काय काम वगैरे करत नाही? नाही. ठीक आहे. मग आता तुमचं वय काय? माझं वय 24. 24 वय म्हणजे आतापर्यंत तुम्ही 24 वयापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा कांड काय केला आहे तुम्ही? म्हणजे असा काहीतरी कुटाणा केला आहे, ते लय अंगलट आला आहे, ते मिटवायला लय वेळ गेला आहे, असं कुठला किस्सा एखादा आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते आम्हाला ऐकायला आवडेल, असा किस्सा सांगा तुमच्या नाही, आयुष्यात. तसले किस्सा घडत नाही आणखीन माझ्याकडे तरी, म्हणजे. बरं ठीक आहे. असं तरी की बाबा मित्रांसोबत वगैरे इकडे तिकडं भांडणं झालेत हां हां. आणि मोठी भांडणं झालीत, तुमच्या आयुष्यातला असा एखादा पॉईंट सांगा, किस्सा सांगा की तो तुमच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत झालेला सगळ्यात मोठा किस्सा आहे. त्याची त्यावेळेस तुम्हाला म्हणजे त्याच्या अगोदर तुमच्या आयुष्यामध्ये असं कधीच झालं नव्हतं आणि तुम्ही त्याचा पहिल्यांदा अनुभव घेतला आहे. त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं आणि तो किस्सा काय? फर्स्ट टाईम असं झालं होतं की आम्ही 10वीच्या पेपरला, शेवटच्या पेपरला गाडीवरती घरून गेलोत बुवा. आणि येताना काय झालं, समोरून असं काय उडून आलं काय नाही माहीत, ते डोळ्यावर आलं. डोळ्यावर आलं असं गाडीनं पडलो. गाडी लोकांची होती. ती गाडी आम्ही तिथंच लावली आणि तिथून पुण्याला निघून गेलो. शेवटचा पेपर होता ना तो. घरच्याला माहीत नाही पोरं कुठे आहेत. आणि मग पुण्याला गेलो, मग तिथंच कंपनीत राहिलो. कंपनीत तेव्हा काय आम्हाला 7-7 हजार रुपये महिना देत होते 12 घंट्याची. त्याच्यानंतर 2 जण होतो आम्ही मित्र. माझा मित्र एक होता कृष्णा म्हणून, आम्ही 2 जण होतो. मग नंतर घरचे लागले गावातून म्हणजे फोन वगैरे करायला, कुठे आहेत पोरं, कुठे आहेत काय. मग त्यांना कळलं लवकर, म्हणजे कळलं गाडीहून पडलेत पोरं, त्यांना लागलंय, त्यामुळे ते पळून गेले तुम्ही हाणतान म्हणून. असं म्हणजे असं घडलं होतं. गाडीवरनं पडले होते तुम्ही आणि घरची कोणतरी काहीतरी म्हणाल किंवा गाडी ज्याची आणली त्या तो काहीतरी म्हणाल म्हणून तुम्ही गाडी तिथंच ठेवून निघून गेले. मग त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस गाडीवरून पडले होते त्यावेळेस तुम्हाला लागलं होतं का? हो, लागलं होतं ना. काय म्हणजे किती लागलं होतं? म्हणजे 2 ते 3 टाके पडले होते हाताला आणि थोडं डोक्याला त्याला घासलं होतं. 3 जण होते ना गाडीवरती? नाही, 2 जण 2 होते. जण होते. हां. तर त्यांना दुसरे जे होते तुमच्या सोबत त्यांना बी गुडघ्यात खडा शिरला होता एक. जास्त लागलं होतं? आणि पुण्यात गेलोच्या नंतर आम्हाला दवाखान्यात बी कोणी घ्यायना. ते म्हणायचे पोलीस केस आहे. हां. दवाखान्यात पण कोणी घेत नव्हतं. हां का? मग असंच घरीच त्याला हळद लावली वगैरे, बँडेज वगैरे लावून ते नीट केलं. नीट केल्यानंतर 2-3 महिने राहिलो. पण नंतर ते परवडलं आम्हाला मेसला आणि रूमला त्याला. मग ते नकोच म्हणलं, मग चला गावाकडे लगेच. मग तुम्ही सोडून गावाकडे आले. पुन्हा गावाकडे आलो. ज्यावेळेस गावाकडे आले त्यावेळेस पहिल्यांदा काय रिॲक्शन होते? घरचं वातावरण कसं होतं? घरी जाऊच वाटत नव्हतं, हां. कारण का घरचे तावातच होते. हां. पोरं गाडीहून पडून गेले, त्या गाडीचं नुकसान बिन केलेलं आहे आणि आम्हाला सांगितलेलं पण नाही. असं म्हणजे घरच्याचं रिॲक्शन लय जबर होतं. मग काय केलं? घरच्यांनी मारलं किंवा काय नाही केलं. आणि बरं झालं ते म्हणले आले तुम्ही. घरचे बोलले आले तुम्ही. म्हणजे फायदा झाला थोडक्यात. तुम्ही डायरेक्ट घरी गेले असते तर मग तोडवातोडी झाली. आणलं असतं घरचे. बरं ठीक आहे. आणि जी गाडी होती, जी गाडी फुटली होती ते गाडीचं परत भरपाई केली? हो, घरच्यांनी केली ना. घरच्यांनी केली. त्यामुळे ते तापले होते. बरं ठीक आहे. हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा किस्सा होता? सगळ्यात मोठा किस्सा होता. बरं ठीक आहे. आणि आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये असं प्रेमाबद्दल काय, म्हणजे नाही तसलं पहिलं प्रेम वगैरे, शेवटचं प्रेम, ही म्हणजे क्रश वगैरे आवडत होती पण प्रपोज केला नाही किंवा केला रिजेक्ट केला, म्हणजे त्यांनी ऍक्सेप्ट केला नाही पुढच्या व्यक्तीनं, असं काय किस्सा प्रेमाबद्दल, मुलींबाबत वगैरे असं काय? मुलीबद्दल काही नाही आपलं. आतापर्यंत तुम्ही कोणाला प्रपोज केला नाही? प्रपोज नाही केला. तुम्हालाही कोणी प्रपोज नाही केला? म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीपासून लांबच. असं असेल ना पण कोणतरी डोक्यात, बाबा अशी मुलगी होती, मला आवडत होती, मला बोलायचं होतं पण वेळ नाही आली किंवा बोलायचं धाडस नाही झालं, असं काय? नाही तसलं काय नाही. काहीच नाही. खतम.
बरं ठीक आहे, बाय धन्यवाद. बाय टाटा.